नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये। आज आपण रिव्हिजिट करणार आहोत नारबाची वाडी या चित्रपटाला। हा चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला होता। हा चित्रपट तुम्ही YouTube आणि Amazon प्राइमवर पाहू शकता। या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, किशोरी शहाणे, विकास कदम, ज्योती माळशे। या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत आदित्य सरपोतदार। तर पहिले बोलूया स्टोरीबद्दल। गोष्ट एकदम साधी आहे। ही गोष्ट आहे नारबाची आणि त्याच्या वाडीची। तो आणि त्याचा नातू असे दोघे कोकणात राहत असतात। नारबाची स्वतःची घरासमोर सुंदर नारळ सुपारी यांची बाग असते आणि त्या बागेत त्याचा जीव अडकलेला असतो। त्याच बागेला कोकणात वाडी असं म्हणत। तो वाडीतील नारळांना रोज पाणी घालतो, त्यांचं संगोपन करतो। तर तेथील मालक कोताला ती वाडी आवडते, पण नारबा ती वाडी विकायला तयार नसतो। त्या कोत्याच्या जाण्यानंतर त्याचा मुलगा त्या वाडीच्या मागे लागतो। आता तो वाडी विकत घेण्याचा प्रयत्न करतो, पण तेव्हा सुद्धा नारबा तयार नसतो। मग पुढे खोत नारबाची वाडी बळकवण्यात यशस्वी होतो का हे पाहण्यासाठी तुम्हाला हा मजेशीर चित्रपट पाहावा लागेल। आता बोलूया चित्रपटाच्या काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट्स बद्दल। यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट। पहिला बोलूया काही पॉझिटिव्ह पॉइंट्स बद्दल। नारबाची वाडी हा एक बाल रम्य चित्रपट आहे असं आपण म्हणू शकतो। एखादं नाटक असतं ज्यात 2 लोकेशन असतात, तसंच इथे सुद्धा त्या भोवताळी स्टोरी घुटमळते। हा चित्रपट थोडा विनोदी आणि हसत खेळत बनवला आहे। लोभीपणा माणसाला कसा व्यथित करतो याचं चित्रण या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतं। दिलीप प्रभावळकर आणि मोहन जोशी यांनी पूर्ण चित्रपट धरून ठेवला आहे। टेक्निकली चित्रपट चांगला आहे। चित्रपट सुंदर दिसतो। ती वाडी बाग सुंदर दिसते। का त्या वाडीमध्ये जीव अडकला हे आपल्याला समजून येतं। सिनेमॅटोग्राफी सुंदर झाली आहे। गाणी पण सुंदर आहेत। गजाल खरी काही गाणं ऐकायला खूप सुंदर वाटतं। आदर्श शिंदे यांचा आवाज तर दमदार वाटतो। आता बोलूया काही निगेटिव्ह पॉइंट्स बद्दल। निगेटिव्ह पॉइंट्स बघून तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार नाही, पण काही गोष्टींची कमतरता या चित्रपटात वाटते। चित्रपटाचा स्क्रीन प्ले काहीच नाहीये। फक्त जमीन बळकवण्याचा प्रयत्न ह्या एका वन लाइनरवर पूर्ण चित्रपट खेचला आहे। काहीतरी रंजक, काहीतरी मजेशीर दाखवता आलं असतं। अटीनुसार जो वाचेल त्याला जमीन मिळेल। त्यानंतर स्टोरी पूर्ण प्रेडिक्टेबल बनून जाते। त्यामध्ये असं काही रंजक घडतच नाही। फक्त डॉक्टर, ज्योतिष, नावी यांच्यासारखे कॅमिओज टाकून चित्रपट खेचला आहे। मग ते रिपिटेटिव्ह वाटायला लागतं। त्यामुळे तितकीशी मजा येत नाही। हा एक बालपट बनून जातो। या चित्रपटाच्या रिव्ह्यूशी खूप सारे लोक सहमत होणार नाही, पण नारबाची वाडी हा चित्रपट एकसंधी आहे। त्यामुळे हा चित्रपट बिलो एव्हरेज फील देतो। तर हा होता रिव्ह्यू नारबाची वाडी या चित्रपटाचा। हा चित्रपट तुम्ही YouTubeवर आणि Amazon प्राइमवर पाहू शकता। तर या भागात इतकंच। भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।